असं प्रश्न खूप छान माणूस विचारलास तू. तुला स्टोरीकडे जायची बरोबर माहिती आहे. तसं अजिबात नाही. त्यामुळे उत्तर कोणी देणार नाही कारण सगळेच तसे सीन आहेत. आम्ही या सिनेमामध्ये चंद्रावर काय घडतं ते दाखवलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजची फ्रेम बघा, खूप मस्त दिसतेय. खूप कलाकार आलेत आज. निमित्त खास आहे. वाय हा सिनेमा 24 तारखेला रिलीज होतोय आणि या निमित्ताने गप्पा मारायला खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. सो ना, अशी फ्रेम बघायला खूप छान वाटतंय. मस्त सगळे छान वायचे टी शर्ट घालून बसलेत आणि इतके छान कलाकार. कसे आहात सगळे? मस्त. एक टी शर्ट आणायला पाहिजे होता आणि तिला द्यायला पाहिजे मी होता. पण हो यार, तुमच्यात नाही घेतलं मला. बघ ना कसे आहेत. सो कसं चाललंय प्रमोशन वायचं दणक्यात एकदम सर? हो, चांगलं चाललंय आणि सर्वजण खूप उत्साहात आहेत आणि फुल एनर्जी आहे. छान चाललं. अगदी ट्रेलर रिलीज झाला आणि खूप मस्त प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. कॉमेंटही खूप पॉझिटिव्ह आहेत. ही फिलिंग कशी आहे सगळ्यांसाठी? कारण इतकं छान एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनी व्हायला. खूप छान वाटतंय कारण म्हणजे सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचायच्या आधी आणि पोस्टर रिलीज व्हायच्या आधी फक्त टीममध्ये ती एक्साइटमेंट होती की अरे आपण काहीतरी चांगलं केलंय असं वाटणं. पण जेव्हा प्रेक्षकांकडनं तो रिस्पॉन्स यायला लागतो आणि आपल्याला जे वाटतंय त्या पद्धतीचा फीडबॅक मिळायला लागतो तेव्हा आणखीन उत्साह वाढतो. कारण अजित म्हणजे आमच्या दिग्दर्शकासकट बऱ्याच जणांची ही पहिली फिल्म असणार आहे. त्यामुळे त्या प्रोसेसमधनं काही जण पहिल्यांदा चालले तर ती एक वेगळी एक्साइटमेंट असते आणि एक थ्रिलर आहे. त्यामुळे त्या थ्रिलरविषयी उत्सुकता वाटायला लावणं ही महत्त्वाची जी त्या ट्रेलरची जी हे होती ते होतंय आणि लोकांना उत्सुकता वाटते की नक्की काय आहे. त्यामुळे छान वाटते. अगदीच. प्रमोशन थ्रिलर सारखंच होतंय कारण थ्रिलरमध्ये कसं हळूहळू ग्रीप वाढत जाते आणि मग वाढत वाढत उत्कंठा वाढत जाते, मग एका टोकाला जाते. तसंच चाललंय प्रमोशन. फक्त वायचे कार्डबोर्ड्स घेऊन आम्ही फोटो काढून सुरू केलं होतं. त्यानंतर टीजर ट्रेलर असं उत्सुकता वाढत जाते. ते छान वाटतं. येस, म्हणजे जसं आता मुक्ता म्हणाली पहिलाच सिनेमा आहे सर आणि आपला पहिलाच विषय हा थ्रिलर असावा. म्हणजे रोमॅन्टिक युजली अनेक जण प्रेफर करतात किंवा कॉमेडी प्रेफर करतात. पहिलाच आपला प्रोजेक्ट हा थ्रिलर असावा. हे कसं स्ट्राईक झालंय आणि ते शिवधनुष्याची सुरुवात कशी झाली आहे? प्रोजेक्टची म्हणजे कथेची सुरुवात ही 2010 मध्ये झाली. म्हणजे डोक्यामध्ये आलं की अशी फिल्म या विषयावरती करावी आणि ती थ्रिलर करावी. मला वाटतं की ते विषय आणि कथा ज्या स्वरूपामध्ये किंवा ज्या मांडणीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल त्याला तो जॉनर व्यवस्थित जात होता, म्हणून मग थ्रिलरची निवड केली. अगदीच. आणि तुमच्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे, कलाकारांसाठी. वाय जेव्हा नाव पहिले आम्ही कळलं तेव्हा असं होतं की काय असेल वायमध्ये, कोणता विषय असेल, कारण पोस्टरवरनं अंदाज येत नव्हता. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी वायची स्टोरी ऐकली किंवा कळलं असा सिनेमा आहे, काय पहिला थॉट स्ट्राईक झाला? जसं सगळ्यांना वाय म्हणजे काय हे जरा कळत नाही, तसंच माझंही झालं होतं वाय. पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर मग त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी आली आणि स्क्रिप्ट झाकून मी फोन केला की मला करायची आहे. हीच प्रतिक्रिया होती माझी की याच्यापेक्षा चांगली फिल्म आणि याच्यापेक्षा चांगला रोल मला कधी मिळेल मला माहीत नाही. आणि ही जी मिळाली आहे ती खूप मी लकी मानतो स्वतःला. आणि 109 दिवस शूट केलं असलं तरी आम्हाला कळले नाही 109 दिवस कसे झाले ते. त्यामुळे फार मजा आली. मुक्ता? फिल्म वाय काय आहे हे 100% प्रेक्षकांना थिएटरमध्ये कळेल. पण इतकं चांगलं आणि इतकं ॲप्ट नाव असलेली फिल्म मी पहिल्यांदा करते असं मला वाटतं. नावामध्येच प्रेक्षक गुंतून राहत आहेत की काय असणार, त्या एक्साइटमेंट पाहिजे 100% थिएटर. होय होय होय. आणि मग गुंतणं हे होतंय आणि नंतर त्याची अर्थपूर्णता पण कळेल प्रेक्षकांना की अरे हां म्हणून वाय. तर ते मला खूप अपील झालं होतं. सर? खरं तर वायचा अर्थ आता म्हणजे कसं झालं की मग अशी बोलत असताना की हा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, लोकांना अजून कळत नाही आहे सगळा प्रेक्षक अरे काय असेल हे. मुळामध्ये याचे एक जवळपास 6 शोज झालेले आहेत. म्हणजे पीफमध्ये 4 शोज झाले, मामीमध्ये 2 शोज झाले. तर आता आमच्या ओळखीचे काही लोक तिथे आले होते, काही समीक्षकही आले होते. तर आमची स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीची आहे की आपण सस्पेन्स थ्रिलर, तर त्या सगळ्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला की नाही आम्ही गोष्ट सांगणार नाही तुमची, आम्हाला माहिती आहे वाय म्हणजे काय आहे. तर मला हे वाटतं की म्हणजे तुमच्यासारख्या माध्यमातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला. जरा कोण लागतं की हे बहुतेक असं आहे का, असं एक हे होतं. पण तरीही
त्याला आम्हाला सपोर्ट मिळाला. आणि वाय म्हणजे काय हे तुम्हाला आता 24 तारखेला सगळ्यांना कळेल. ओंकार, काय पहिला थॉट होता कथा ऐकलीस तेव्हा? कथा ऐकली तेव्हा मला फारच आवडली कथा. आणि मी कथा वाचताना, स्क्रिप्ट मला डॉक्टरांनी पाठवलं होतं, ती कथा वाचताना पहिल्या 5 मिनिटामध्ये जो गुंतून गेलो ती गुंतवणूक अजूनही तितकीच आहे. इनफॅक्ट ती वाढतच गेली आहे असं वाटतं. आणि जसं आत्ता मुक्ता म्हणाली तसं की जेव्हा सगळं स्क्रिप्ट वाचून संपवलं तेव्हा असं वाटलं की देर कुड नॉट हॅव बीन अ बेटर टायटल टू द फिल्म. हेच त्याचं सर्वोत्कृष्ट टायटल आहे. आणि त्यामुळे टायटल, आणि आम्ही आता ऑब्व्हियसली फिल्म बघितली असल्यामुळे ते किती समर्पक आहे हे लोकांना फिल्म बघून कळणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे. अगदी. प्राजक्ता. येस, सगळ्यांप्रमाणे जेव्हा चित्रपट ऐकला, सर घरी आले होते, मला अजूनही आठवते तो दिवस. तर अतिशय आशयघन, अतिशय महत्त्वाच्या विषयावर बेतलेला असा हा सिनेमा आहे. ते नरेशनं ऐकूनच आय वॉज सोल्ड की हे खूप छान आहे आणि हा विषय सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. इनफॅक्ट मला फार आनंद आणि अभिमान वाटतो आहे की ह्या चित्रपटाचा मी भाग आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडू पाहते ही फिल्म. आणि असं नाही आहे की फक्त असं काहीतरी सिरियस कॉन्टेंट वगैरे. ॲट द सेम टाईम ती खूप एंटरटेनिंग आहे फिल्म, अतिशय मनोरंजक आहे. ही फिल्म तुम्हाला हसवेल, रडवेल, काही गुदगुल्या करेल आणि त्याबरोबरीनं एक महत्त्वाचा विषय मांडेल. तर हे सगळे जे एलिमेंट आहेत या चित्रपटामध्ये आहे. स्टार कास्ट एवढी तागडी आहे. मला कधीपासून मुक्ताताईबरोबर, नंदू सरांबरोबर आम्ही एकत्र काम केलं आहे. सुहासन आणि मी पहिल्यांदा या चित्रपटात काम केलं आहे. सो यांच्याबरोबर काम करण्याची संधी होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे केलंच पाहिजे. अगदी. अजित सर, पण सत्य घटनेवर आधारित म्हणजे बऱ्याच गोष्टी रिअल आहेत ज्या तुम्ही सिनेमात मांडल्या. आणि खूपदा काय होतं, प्रेक्षक लगेच ना कनेक्ट करायला सुरुवात करतात, अरे ही कथा म्हणजे तीच स्टोरी आहे का, असं अनेकदा होतं जेव्हा सत्य घटनेवर सिनेमे असतात. तर त्यावेळी काय चॅलेंजेस होते? कारण जसं मी म्हटलं की कनेक्ट पटकन करतात, अच्छा ही तीच कथा असेल का, असं होतं ना? हो, सत्य घटना, या चित्रपटामध्ये ज्या सत्य घटना आहेत त्या साधारणतः इयर 2000 म्हणजे 2000 ते 2014 या काळामधल्या सत्य घटना आहेत. तर त्याचा म्हणजे इमोशनली आणि कथेवाईज ते खूप चांगलं व्हावं यासाठी मी उदाहरण म्हणून सांगतो की 2016ला आम्ही मुक्ता बर्वेंना कास्ट केलं. फिल्मचं पहिलं कास्टिंग मुक्ता बर्वे होतं. आणि त्यानंतर त्यांना साईन केल्यानंतर मग आम्ही परत सुट्टीवरती गेलो. स्क्रिप्टचं परत आम्हाला वाटलं की नाही, कुठेतरी हे कमी पडतोय, आपण आणखीन चांगलं केलं पाहिजे. मग ऑनफिल्ड आम्ही परत 1 वर्ष रिसर्च करून मग स्क्रिप्ट लॉक केली. तर आम्ही बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतात, वास्तववादी दर्शन दाखवण्याचा आणि त्याचबरोबर ते तितकंच मनोरंजक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं विषयासाठी असा प्रयत्न केलेला आहे. अगदी. पण कथा मी डिरेक्टली नाही विचारणार तुम्हाला काय कथा आहे, पण प्रेक्षक काय पाहणार आहेत वायमध्ये, एक थोडी हिंट तरी द्या मला. ट्रेलर बघून तुमच्या थोडंसं ध्यानात आलं असेल की मेडिकल बॅकड्रॉप असलेली ही गोष्ट आहे. पण आता ते तितकंच मर्यादित राहत नाही. जर तुम्ही सिनेमा बघायला गेलात तर मग सिनेमामध्ये आत्ताच्या असलेल्या सरकारी यंत्रणा आहेत, त्यांच्यामध्ये असलेले हेवे दावे आहेत, त्यांच्यामध्ये सपोर्ट आहे, सपोर्ट नाही आहे, किंवा पोलीस यंत्रणा आपण म्हणूया, तर त्याच्यामध्ये चाललेली काय काय घोळ आणि चांगल्या बाजू आहेत तेही एकीकडे येतं. एकीकडे एक सामाजिक कार्य करणारी काही NGOमधली ग्रुप्स आहेत, काही मुलं मुली आहेत, त्यांचा आणि या गोष्टीचा काय संबंध आहे. एक तर हायपरलिंक ही गोष्ट ही मुळामध्ये लोकांना इंटरेस्टिंग वाटेल की वेगवेगळ्या कथानक, वेगवेगळी माणसं ॲट ए सेम टाईमलाईनला काही घटना घडत आहेत आणि त्या सगळ्यांचा मिळून एक गोष्ट तयार होते आणि मग पुढे ती मोठी एक गोष्ट तयार होते. तर मला वाटतं या सगळ्या बाजू आणि सगळ्या याच्यामध्ये परत घरातील नात्यातील ताणतणाव आहेत, नवरा बायकोचे ताणतणाव आहेत, मुलाचा आणि आईवडिलांचा ताणतणाव आहे, म्हणजे कौटुंबिक आहे. अशा सगळ्या लेवलवर मला वाटतं की प्रेक्षकांना ही बघायला मिळाली आणि ती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे. अगदीच. सुहास दादा, भूमिकेबद्दल सांग, कशी भूमिका आहे? भूमिका माझ्या आत्ता पण केलेल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी भूमिका आहे. मी याच्यात नंदू सरांचा एक सहकारी आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा. आणि ट्रेलरमध्ये बघितलं असेल काय आहे काय नाही ते. पण मला काम करताना खूप मजा आली, कारण खूप वाट बघत होतो अशा एखाद्या भूमिकेची. खूप वेगळी आहे, हसवतोही कधी, त्याची भीती पण वाटते. आणि समाजात अशी काही माणसं असतात, ही बघितलेली काही 1-2 माणसं माझ्या डोक्यात होती, तशा पद्धतीची ती मिळाली भूमिका. म्हणजे एवढं
वाईटही असू नये माणसाने, इतकं अशी ती वेगळी भूमिका आहे माझ्यासाठी. ओके, मुक्ता. मी एका सरकारी अधिकाऱ्याची भूमिका करते आणि जसं नंदूदादांनी त्या फॉर्मॅटविषयी सांगितलं की हायपर लिंक, त्यातली एक गोष्ट माझी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा एका पॉईंटला मिळतात तेव्हा त्यातलं जे थरार जे शोध जे आहे त्याचा लीड माझं कॅरेक्टर घेतं या सगळ्यांच्या मदतीने. तर असा एक प्रयत्न आहे. अगदी. डॉक्टर. मी डॉक्टरचं करतोय. त्याला खूप वेगवेगळी तुम्हाला गावातली माणसं दिसतील, वेगवेगळ्या गावातले डॉक्टर्स दिसतील की काही डॉक्टर्स खूप चांगले आहेत, काही वाईट आहेत, काहींचे ट्रॅक्स ज्या वेगवेगळ्या संस्थांशी मिळालेले आहेत. तर माझं त्या डॉक्टरचं जे कॅरेक्टर आहे, तर ह्या वेगवेगळ्या ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं कुठेतरी सूत्र आणि त्याचं कनेक्शन माझ्याकडे येतं आणि त्या गोष्टी पुढे जात जात मग मुक्ताचा तो लढा आणि मुक्ताच्या हातातली ती मशाल, मला वाटतं की असा एक तो परिणाम ह्या सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधनं लोकांना बघायला मिळणार, ज्याच्यात माझीही ती एक भूमिका त्याला अटॅच होते. अगदी. ग्रे शेड आहे नाही ते सस्पेन्स. हो का? ह्याच्या आधी तू जे विचारलंस त्याच्याबद्दल मला असं वाटतं की या सिनेमातून मराठी प्रेक्षक ह्याच्या आधी कधीच न बघितलेला एक थ्रिलर बघतील असं मला वाटतं. ओके. जो फारच रेअर मराठीमध्ये जवळपास नाहीच तयार झाला असा थ्रिलर म्हटलं तरी चालेल असं. ह्याच्यामध्ये वाय सिनेमामध्ये मी अर्जुन नावाचं पात्र करतोय. एका NGOमध्ये काम करणारा हा मुलगा आहे. जे आपण बघतो की सरकारच्या काही खात्यांबरोबर जर NGOजनी काम केलं तर काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतात. तर एका सरकारी महत्त्वाच्या खात्याबरोबर NGOतला हा मुलगा काम करतो आहे आणि मग ज्या समस्या येतात त्या सोडवत असताना किंवा त्या समस्यांचा माग घेताना तुम्हाला जे दिसतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच घडत असतं. जे दिसत असतं त्या आत काहीतरी वेगळंच घडत असतं आणि ते बघून खरोखर तुम्ही चक्रावून जाता. मग त्याच्यावर काही मार्ग असतो का, तो काढला तर ते सगळी कुठे जाऊन पोचतं आणि अशी सिनेमाची आणि त्या पात्राचा प्रवास आहे. मी याची बहीण आहे आणि एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि प्रत्येक मुलगी किंवा घराघरात दिसणारी अशी ही मुलगी आहे. सगळ्या महिला या व्यक्तिरेखेशी फार रिलेट करतील स्वतःला. तर असं छानसं साधं गोड असं एक पात्र आहे. पण अजित सर, इतके कलाकार जेव्हा असतात सेटवर आणि थ्रिलर हा विषय, या सगळ्या दरम्यान एक गोष्ट कोणती सगळ्यात चॅलेंजिंग असते? कसं घडलं ते वायमध्ये? वायमध्ये चॅलेंजिंग शूट चॅलेंजिंग हे होतं की जनरली कसं असतं मराठी सिनेमामध्ये 70 ते 80 सीन असतात. तर हा थ्रिलर आहे त्यामुळे आणि स्क्रिप्टचा ऑडिओ व्हिज्युअल आवाका हा खूप मोठा आहे. त्यामुळे वायमध्ये 334 सीन आहेत आणि त्यामधले आपण असे हे नाही पकडत आहोत की 34 ABC. तर स्पेशियल प्रोग्रेशन खूप चॅलेंजिंग होतं. शूट, लोकेशन शिफ्ट वगैरे आणि बरेचसे गोल्डन आवरचे शॉट्स होते ज्याच्यामध्ये तुम्हाला शूटिंग विंडो खूप कमी मिळतो. तुम्हाला 40 मिनटामध्ये 2 ते 3 टेक मिळतात शॉट्स सोडा. तर रोज त्या पिरियडमध्ये ते कव्हर करणं आणि परत त्या लोकेशनला येणं ह्या सगळ्या खूप चॅलेंजिंग गोष्टी होत्या. आणि परत तो रिअलिस्टिक लुक मेंटेन करण्यासाठी आपण स्थानिक कलाकारांना घेतो फिल्ममध्ये. तर त्याच्याबरोबर मग स्थानिक कलाकारांना ते नॉन ॲक्टर असतात त्यामुळे तुमचे टेक्स वाढतात. तर पण त्याचं जे फळ मिळतं, तुमचं फिल्म ही खरी वाटते, ते आम्हाला मिळालं आहे. म्हणजे हे असे काही चॅलेंजेस होते, बाकी ॲक्टर्सचे काही चॅलेंजेस नव्हते. सगळे मी फर्स्ट टायमर असलो तरी प्रचंड सगळ्यांनी मदत केलेली आहे. रादर मी स्वतःला लकी मानतो की फर्स्ट टाईम डिरेक्टरला मला 109 दिवस शूट करायला मिळालं आणि इतके चांगले प्रोड्युसर मिळाले, विद्यासागर पाटील, ज्यांनी विषयासाठी आणि गोष्टीसाठी खूप सपोर्ट केला. आणि ही मंडळींनी तर म्हणजे खूप मदत केलेली आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीला कुणी नाही म्हणलेलं नाही. म्हणजे सेटवरती एखाद्या सीनवरती जर मला रिटेक हवा असेल आणि समजा कुणी विचारतंय का घेतोय आणखीन एक टेक, कधी कधी उत्तरही नसायचं, आणखीन एक प्लीज करूया वाटतंय, तरी ते आनंदाने त्यांनी ते केलेलं आहे. पण कोणतं कॅरेक्टरचं कास्टिंग किंवा ते जरा क्रिटिकल होतं की ती बसत नाही आहे त्या कॅरेक्टरला, असं कोणतं होतं? नाही, असं नाही. पण फिल्ममध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे चांगल्या भूमिका असलेली जवळजवळ 40 ते 45 कलाकार आहेत. त्यामुळं कास्टिंगचा पण आवाका खूप मोठा होता फिल्मचा. आणि
बऱ्यापैकी कास्टिंग आम्ही जवळजवळ दीड वर्ष केलेलं आहे. म्हणजे 2018ला आम्ही फ्लोअरवरती गेलो, तर 16पासून मे जूनला 16ला मुक्ताचं कास्टिंग झालं होतं आणि स्क्रिप्ट लॉक होईपर्यंत आम्ही पॅरलली कास्टिंगही करत होतो. अगदी. पण जसं मी सरांना म्हटलं की इतके कलाकार असल्यावर काय चॅलेंजेस असतात, तुमच्या भूमिकाही तितक्याच वेगवेगळ्या आहेत. जसं दादा म्हणाला की त्याच्या नजरेत होती तशी 2-3 जणं, पण आत्ता ज्या भूमिका तुमच्या वाटायला आल्या आहेत त्या स्क्रीनवर प्रेझेंट करताना कोणती गोष्ट होती जी सगळ्यात कठीण वाटली? मला सगळ्यात कठीण होतं, प्राणीप्रेमी नाही आहे मी फारसा असं. आणि माझं नेमकं त्यांच्यासोबतच शूट होतं ओके. आणि मी जाम घाबरतो सगळ्या कुत्र्या मांजरांना आणि मुक्ताचं एक्झॅक्टली उलटं झालं. तिचं उलटं होतं, मी जाम घाबरतो. म्हणजे मला असं होतं एक सीन की मी असं समोर कॅमेरा होता आणि पाठीमागे मी चालत येत होतो काहीतरी सहज, असं रोल झाला नव्हता कॅमेरा, कोणतरी मला हात टाकला तर मला असं कुत्रा झाला अंगावर. मी इतका घाबरतो खरं तर. ते कॅमेरामध्ये टिपलेल्या लोकांनी हा असं असं उडी मारत असतं तर मला मी जाम घाबरतो. ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण बाकी टायमिंगला खरंच त्यामुळे पण बाकी टायमाला असं आम्हाला लहान मुलं असं गार्डनमध्ये आपण सोडतो, बागड तुला काय खेळायचं ते खेळ, तसं आम्ही कामाच्या बाबतीत जाम बागडलो आणि खूप मजा आली काम करताना. मुक्ता? चॅलेंजिंग रोल म्हणून तर होताच 100%. त्याचा लहेजा थोडासा माझ्यासाठी वेगळा होता. मराठवाडी पद्धतीने बोलायचे एकतर, आणि दुसरं ना, अख्खा टेकिंग जर तू सिनेमा बघशील तेव्हा तुला कळेल की त्याच्यात एक वेगळी, नॉर्मल कॅमेरासमोर असते त्यापेक्षा एक वेगळी ईज अपेक्षित होती. कॅमेरा कॉन्शियस असं मी म्हणत नाही, ॲक्टर नसतात तसे, पण तरी काहीही दाखवू नका असं अजितचं प्रचंड म्हणणं होतं. आणि ते मला कळायला थोडा वेळ लागला की चालत येण्याचे पण जेव्हा रिटेक वगैरे तेव्हा की चालताना मी काय चुकत असेल, पण त्याला जे म्हणायचं होतं ना ते हळूहळू लक्षात आलं की तुम्ही तसं नका, माहिती तसं असं काहीतरी एक तडफदार काहीतरी करून मनात घेऊन येऊ नका, तुम्ही चाला, तुम्ही ते मनात आणून चाला, फक्त त्याचं दाखवू नका मला की तुम्हाला काय वाटलंय. तर हे ते जे एक लेअरिंग काढेपर्यंत ना तुम्ही आत्तापर्यंत एका पद्धतीने काम केलेलं असतं आणि ते समोरनं कोणीतरी म्हणतोय की मला हे नको आहे, मला असं हवं आहे, तेव्हा तुम्हाला पण छान वाटतं, चॅलेंजिंग वाटतं की अरे अच्छा हो का, थांब मग मला जरा आधीचं थोडंसं विसरू दे आणि मग मी बघते, प्रयत्न करते. ते त्याला पण माहिती आहे की प्रयत्न करते म्हणून मग काय प्रयत्न केलाय ते मला माहित नाही, पण कुठचा तरी एक टेक असा होतो जो हा आपल्याला मिळालाय असं. तर ती मधली स्पेस होती ती ॲक्टरसाठी की तुम्ही डेफिनेटली कॅरेक्टर करायचे, पण त्याचा पोर्ट्रेल तुम्हाला कॅमेरासमोर मुद्दाम दाखवायचं नाही. हे सांगताना जरा ऑड किंवा कॉम्प्लिकेटेड वाटेल, सिनेमा बघताना तुला एक्झॅक्ट कळेल की मी काय म्हणते. नंदू सर? खरं तर ओंकारला मला तू 25 तारखेला बोलव, आम्हाला आता काही बोलता येणार नाही. ओके. आमचे असे काही हे आहेत की अरे हे जर सांगाल, मी मगापासून विचार करतो, आमचं बोललो आपण काय म्हणलं सांगू नाही शकत, सांगले तर गोष्टच फुटणार आहे. पण तरी एक चॅलेंजेस म्हणजे मला अजितचं हे खूप आवडलं की तो ॲक्टर्सना तर स्पेस देतो. म्हणजे ते तर आम्ही सगळेच जण सांगू की आम्हाला काय पाहिजे, बरं तुम्हाला रिहर्सल थोड्या वेळाने करू, 1 तास थांबूया, बरं मग तो थांबणार, तिची स्पेस घेऊन ते मिळतच होतं. पण सगळ्या डिपार्टमेंटला स्पेस देणं हे फार महत्त्वाचं असतं. ते अजितनं केलं होतं, कारण की माझी काही त्या भूमिकेच्या संदर्भात किंवा त्या वास्तूच्या संदर्भात मी काही निरीक्षणं केली होती, जाऊन विचारलं होतं, बोललो होतो लोकांशी. तर आल्यानंतर तो सेट मला योग्य वाटलं नाही, जे सेटिंग होतं. तर हे जरा काहीतरी चुकलं आहे माझा जे हे आहे. पण तो स्वतः डॉक्टर असल्यामुळे तो म्हटलं की याच्यावर तू काउंटर विचारून घे. तर त्याने ते विचारलं, मग फोटो आले, त्याच्यावर डिस्कशन झाली, 2 तास सगळं ते चाललं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की आज सुट्टी आणि सेटिंगला वेळ द्या, उद्या सेट वेगळा असेल. म्हणजे त्याच्यासाठीची स्पेस देणं. म्हणून मला वाटतं की ती जे 107 दिवस लागणं म्हणतो ते काही असेच नाही, वाया गेले तर वगैरे नाही. ते क्रिएटिव्ह त्यातनं इनपुट्सच त्यांनी घेतलेले, त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं. अगदी. ओंकार? माझ्याकरता चॅलेंज हे होतं की सिनेमामध्ये मी अनेक सीन्समध्ये आहे, प्रेझेन्स खूप आहे, पण दरवेळेला नटाला असं कधी कधी वाटतं की आपल्याला परफॉर्मन्सचे सीन्स असं जसं असतं की मग तुम्ही कधीतरी खूप व्हायलंटली रिॲक्ट करता, व्हायलंटली ॲक्ट करता, काहीतरी बोलायचं असतं. तर या सिनेमामध्ये माझ्या वाटेला तसं नसून अनेक छोट्या छोट्या प्रसंगामध्ये मला काहीतरी एक छोटंच पण महत्त्वाचं इमोशन द्यायचं आहे, जे अख्ख्या कथेला फायनली कुठेतरी घेऊन जाईल. तर त्याच्यामध्ये वावर
तुमच्या भूमिकेचा तोल मनात ठेवून वावरणं हे माझ्याकरताचं चॅलेंज होतं. आणि ॲट द सेम टाईम मला एक फक्त ॲड करायचं की ही जी वायची कथा आहे ना ती थ्रिलर आहे, परंतु ती काल्पनिक नसल्यामुळं ना ती जास्त आपल्या मनात घर करते. म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा ती इतकी खरी आहे. म्हणजे आत्ता जसं मुक्त म्हटली की आम्हाला जे करायला सांगितलं ते पोर्ट्रेयल करायला नव्हतं सांगितलं, ते तसं असायचं होतं. आणि त्यामुळे ती कथा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की हे सगळं इतकं म्हणजे आपलं आयुष्यच खरं तर थ्रिलर आहे की काय असं वाटावं, अशी ती गोष्ट इतक्या जवळ येते तुमच्या. प्राजक्ता? 2-3 चॅलेंजेस होते. एक तर आपल्याला ज्यांचं काम फार आवडतं, आयडल वगैरे जे असतात आपले, त्यांच्याबरोबर काम करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की अरे बापरे, आपण विसरलो तर ताईसमोर, आपण फंबललो तर, असं खूप मला आधी टेन्शन आलं होतं. पण तिच्याचमुळे नंतर ते फार सोपं केलं मला, तिने इतकं कम्फर्टेबल केलं मला. ऑल्सो थोडा एक टाईम स्पॅन आहे त्या कॅरेक्टरला, म्हणजे जरा एक काय पूर्वाश्रमीची मी आणि आत्ताची मी असं थोडंसं असल्याकारणानं थोडा डिफरन्स मेंटेन करायचा होता दोन्ही त्या काळानुरूप म्हणजे. आणि तिसरं म्हणजे परत एकदा जसं सुहास दादा म्हणाले तसं माझ्या बाबतीत हॉस्पिटलच्या बाबतीत होतं. मला अजिबात तो ॲम्बियन्स आवडत नाही. सुयाबिया बघितलं की मला कसं तरीच होतं असं सगळं. तर मला आणि नेमके थोडे काही सीन्स होते तसे, तर मला तिथे असायलाच मला नको चला घरी असं व्हायचं. तर ते पण थोडंसं कुठेतरी टफ होतं. चॅलेंज नव्हतं पण थोडं टफ होतं. पण सिनेमाचं नाव आहे वाय का. खूप सीन्स असतील या सिनेमात, जसं सांगितलं 334 सीन्स, 108 दिवस शूटिंग. पण असा कोणता सीन होता किंवा आहे की जो वाचून किंवा तो प्रेझेंट करताना एक माणूस म्हणून मनातनं विचार आला की वाय, की असं का केलं असेल? असे कोणते सीन सांगा मला. तुम्ही खूप सिक्रेसी मेंटेन करताय, बट तरीही जस्ट एक आयडिया की असं वाटलं की का केलं असेल असं, वाय, असे कोणते सीन? नाही, माणसंच अशी का वागतात असं आहे की वाय का असं वागताय तुम्ही, असं तुम्हाला चित्रपट. एक सीन पेक्षा बरेच सीन आहेत. म्हणजे नाही म्हणजे तुम्हाला तो सीन वाचून वाय अशी फिलिंग आली की का, हे का घडलं असेल असं? पूर्ण सिनेमाची गोष्ट इतकी खरी आहे, म्हणजे सत्य घटनांवर आधारित, आणि ती खरी गोष्ट आहे. त्यामुळे खरंच माणसं असं वागतात, म्हणजे इतकं खरं आहे की ते खोटं वाटावं असं खरं आहे ते. तर त्याच्यामुळे असे प्रश्न अनेकदा आम्ही बोलायचो की असं हे म्हणजे घडतं का, हे खरंच असं घडतं असं प्रश्न खूप माणसं छान वागतात. विचारलास तू. तुला स्टोरीकडे जायची बरोबर माहिती आहे. तसं अजिबात नाही. त्यामुळे उत्तर कोणी देणार नाही, कारण सगळेच तसे सीन आहेत. आम्ही या सिनेमामध्ये चंद्रावर काय घडतं ते दाखवलं आहे. फक्त तुला काही सांगा ना सर. म्हणजे सीन म्हणताय ना तुम्ही, म्हणजे फिल्मसाठी जे डिस्क्लेमर दिलेलं आहे आम्ही सत्य घटनांपासून प्रेरित म्हणून, त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की आम्ही फिक्शन आणि या गोष्टीचा वापर केलेला आहे. जरी या घटना सत्य घटनांपासून प्रेरित असली ही कथा तरी. कारण फिक्शनचा वापर का करावा लागला, कारण आम्हाला त्या घटना एवढ्या क्रूर आहेत की तसं आम्हाला दाखवताच येणार नाही. मुक्ता, तुझ्यासाठी असं कोणतं होतं स्क्रिप्ट समोर आल्यावर एक सीन की का असं असेल हे? नाही, अगदी तू गोष्ट फोडायची नाही म्हणून नाही. अख्खा सिनेमा ओंकार अगदी करेक्ट म्हणाले की काही सिक्वेन्सेस शूट करताना ॲक्च्युली मी स्वप्नीलला, मी रायटरला किंवा अजितची पण एकदम की हे या लेवलला हे असं खरंच, तर तो म्हणा नाही ह्याच्यापेक्षा जरा जास्त गंभीर होतं, आपण थोडं माइल्ड करतोय कारण आपण ते दाखवू नाही शकणार आणि लोक बघू नाही शकणार. तर ते भयंकरच आहे. म्हणजे कसं कापेक्षा हे कसं काय माणसं अशा पद्धतीचं ते होतं अंगावर येणारं सगळं. पण लातूरमध्ये शूट झालं आणि बऱ्याच गोष्टी बॅकस्टेज घडल्या असतील. काय किस्से सांगाल बॅकस्टेज, एखादी मेमरी लातूर दरम्यानची, शूट दरम्यानची, 108 दिवसातली? उदगीर तालुका आहे लातूर शेजारी, माझं गाव आहे. तर तिथे क्लायमॅक्सचं शूट झालेलं आहे फिल्मचं. तर ते खूप रिमोट लोकेशन आहे, म्हणजे 2 किलोमीटर आतमध्ये आहे. तिकडे आम्हाला व्हॅनिटी वगैरे लावून चालत जायला लागायचं लोकेशनला. आणि डोंगराच्या कडेला ते लोकेशन होतं. आणि तिथनं जवळपास गाव म्हणजे 3 किलोमीटर वगैरे असं असेल. तर खाली दरीतनं रोज एक बाबा, कारण फ्लडलाईट लागल्या होत्या रोस्टमवरती, ती लाईट्स खूप दूरपर्यंत दिसायच्या. शूटिंग इथे काहीतरी चाललंय असं गावातल्या लोकांना कळालं, तर एक बाबा दरीतनं त्या गावातनं रोज चढून वरती यायचे डोंगरावरती आणि संध्याकाळच्या वेळेस ते पोचायचे. आणि तो गोल्डन आवरचा टाईम असायचा आणि आमच्याकडे तो विंडो असायचा, 2 प्रिपरेशन वगैरे सगळं धरून 2-2.5 तासाचा विंडो असायचा. आणि त्याचे आम्ही टेक करायचो. मुक्ता पळत येते आणि
पळत येते आणि धक्का देते असा एक सीन आहे तो. तर तो व्हायचा आणि मग तो शॉट आम्हाला मिळायचा नाही कारण तिथे चढ होता आणि तो फॉलो शॉट होता. मग तो रिपीट व्हायचा. मग 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. मग 4थ्या दिवशी ते काका माझ्याकडे आले. त्यांना कळलं की हा डिरेक्टर वगैरे काहीतरी महत्त्वाचं दिसतोय. ते म्हणाले काय म्हणे हे रोज बाई येते पळते त्याला मारते, आज काही डॅन्स बिन्स आहे का नाही. सो अनेक पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहेत सिनेमात, काही ग्रे शेड असणारे सुद्धा असतील जे आम्हाला 24 तारखेला समजेल. पण ज्यांचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्यांनी पॉझिटिव्ह वेने उत्तर द्या, ज्यांचं निगेटिव्ह आहे त्यांनी त्या वेने. या कॅरेक्टरबद्दलची एखादी कोणती अशी गोष्ट आहे जी स्वतःकडे खूप ठेवायला आवडेल, किंवा अशी एखादी गोष्ट जी आम्ही कधीच करणार नाही वायमध्ये काम, म्हणजे त्याच्या पुढे इथून पुढे ठेवणार नाही, तर ती कोणती सांगा? चांगली वाईट मी सांगू शकत नाही, तुम्ही बघून ठरवा. पण एवढंच सांगेन की तुम्ही जर करत असाल किंवा करणार असाल तर ते करणार नाही एवढं नक्की. ती फिल्म बघितल्यानंतर तुम्ही ठरवा. ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तुम्ही तुमचंच ठरवा. मस्त उत्तर दादा, सुंदर, छान. त्यामुळे असं पण एवढंच की नका करू असं काही. अगदी. मुक्ता? मला वाटतं त्या कॅरेक्टरच्या कपॅसिटीत असणाऱ्या गोष्टींच्या बाहेर जाऊन ती काहीतरी एक प्रयत्न करते आणि तो लढा उभा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. तर ती जिद्द आणि चांगल्या गोष्टीच्या दिशेने जाण्याचा जो प्रयत्न आहे तो 100% मला आत्मसात करायला आवडेल. नंदू सर? आणि याच्या बाबतीत सांगायचं तर हा अख्खाच नाही ठेवणार मी माणूस. मी काय नको असेल तर ज्याचं उत्तर याला देता येईल ते मला द्यायचंय की हा अख्खा माणूस मी फुली मारत याच्यावर. बरं. माझं असं आहे की मी खूप लोकांची मदत करतो, खूप सहाय्यता देतो, खूप फॅमिलीजना त्यांच्या प्रश्नांमधनं सोडवतो. मुक्ता पण तेच काम करते. ती खूप लोकांना सहकार्य करू पाहते आहे, त्यांना त्यांच्या समस्यातनं सोडू पाहते. माझी पण मदत आहे, तिची पण या समाजाला मदत आहे. पण एवढं सांगेल, माझी मदत घेऊ नका, तिची मदत घ्या. क्या बात आहे, मस्त. वा वा. मला वाटतं की माझं जे पात्र आहे ते ज्या पद्धतीनं प्रयत्न करतं अनेक गोष्टींकरता, त्या गोष्टी ज्या बरोबर वाटतात त्या गोष्टी बरोबर व्हाव्या ह्या करता, तर ते प्रयत्न मला माझ्याबरोबर ठेवायला आवडतील. माझ्या पात्राची निर्णय क्षमता खूप अवघड असतं अशा सिच्युएशनमध्ये. आपापल्या नात्यांमध्येच एक स्ट्रॉंग डिसिजन घेणं, त्याच्यावर फर्म राहणं आणि एक पुनर्बांधणी करणं सगळ्याच गोष्टींची. सो ते टफ आहे. मला तिच्याकडून ते शिकायला जाम आवडेल. अगदी. आणि सिनेमा 24 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एकच मराठी सिनेमा आहे जो फ्रायडेला रिलीज होतोय. काय अपील कराल सगळ्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हेच सांगू इच्छितो की आपण फिल्म पाहतो वेगळ्या वेगळ्या, तर काही फिल्म आपल्या मनामध्ये, माइंडमध्ये किंवा आपल्यामध्ये इम्प्रिंट तयार करतात. जसं कॉलेजला असताना मी सत्या पाहिली होती राम गोपाल वर्माची. मला वाटलं होतं की अरे हे काहीतरी खूप वेगळं आहे आणि खूप रिअलिस्टिक आहे. किंवा रिसेंटली जर म्हणाल थ्रिलर, याच्यामध्ये तुंबाड होती किंवा लव्ह स्टोरीमध्ये सैराट होती. तर तसंच काहीतरी वेगळं आणि खूप वास्तववादी येट तुम्हाला मनोरंजन करणारी ही खूप वेगळी फिल्म आहे. नक्की बघा. 24 ट्रेलरमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की महिन्याचा शेवटचा शुक्रवार असं म्हणलं जातं. तसंच या आई महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे आणि तुम्ही वाय बघायला नक्की या. इतकं मी लपून ठेवलं आहे माझ्या कॅरेक्टरपासून ते गोष्टीपासून, ते नक्की काय आहे आणि काय नाही हे बघायला तुम्ही नक्की चित्रपटगृहात या आणि त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या वाय फिल्मच्या पेजवरती कळवा. थँक्यू. 24 जूनला फिल्म रिलीज होते. खूप मनापासनं प्रयत्न करून फिल्म उभी केली आहे. आणि एक मी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये असा थ्रिलर केला नाही आहे आणि माझ्या भाषेत मी तरी पाहिलेला नाही आहे. त्यामुळे खूप चांगला विषय तुमच्यापर्यंत आणणारा एक अत्यंत दमदार थ्रिलर, मनोरंजनाची 100% खात्री मला वाटते यातनं. आणि प्लस तुम्ही चांगला विचारही करू शकाल अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असलेला सिनेमा येतोय. आणि जसं तू आत्ता म्हणालीस की या शुक्रवारी एकच मराठी फिल्म रिलीज होते, त्यामुळे सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा असं मला वाटतं. नंदू सर? मी 2 कारणं सांगेल. एक तर या मागच्या दशकामध्ये आपण सगळे ऐतिहासिक आणि चरित्रात्मक असे चित्रपट बघितले, वेगवेगळे महापुरुष आपण बघितले, ते अभ्यासले. आता एवढा इतिहास आपण आता जमा केला आहे, तर आता जे वास्तव आहे त्याला सामोरं आपल्याला जावं लागेल.
आणि हा इतिहास त्याला काही उपयोगाला आणता येईल का, महाराजांची धोरण असतील किंवा एखाद्या व्यक्तीचं काहीतरी महान कार्य, तर ते आत्ताच्या वास्तवामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल का. म्हणून ही वास्तवातली गोष्ट एक तर तुम्हाला बघणं गरजेचीच आहे. आणि ही तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा असं मी दरवेळेस आव्हान करतो, आम्ही सगळेच दरवेळेस करतो. पण थ्रिलर आणि सस्पेन्स याच्यासाठी अंधार हा घटक फार मोठा असतो. मग थिएटरमधला तो अंधार आणि मोठा स्क्रीन तो जर तुम्हाला अनुभवायचा आहे, पोचायचा आहे, आवडायचा आहे आणि त्याच्याबद्दल काळजी वाटत असेल तर निश्चितपणाने या समाजासाठी हा चित्रपट बघणं तुम्ही गरजेचं आहे. ओंकार. 24 तारखेला सिनेमा रिलीज होतो आहे. त्या मराठीमध्ये इतक्या सॉलिड दमदार थ्रिलर ह्याच्यापर्यंत आत्तापर्यंत आलेला नाही असं मला वाटतं. या आमच्या सिनेमातला जो थ्रिलरचा भाग आहे तो प्रेक्षकांना आवडेल, एंटरटेन करेल आणि जो कथेचा भाग आहे तो प्रेक्षकांना अंतर्मुख करेल. मला वाटतं एका कलेकडून आपली हीच तर अपेक्षा असते. त्यामुळं ह्या दोन्ही अपेक्षा तुमच्या पूर्ण होऊ शकतात वाय सिनेमा बघून. सो नक्की सिनेमा बघा 24 जूनला. सगळ्यांनी सगळं बोलून झालंय तरी मराठीतला पहिला हायपरलिंक चित्रपट आहे. तगडी स्टारकास्ट आहे. आम्हाला अवॉर्ड्स पण आहेत पीफ आणि मामीमध्ये. आशयघन चित्रपट असून देखील अतिशय मनोरंजक असा हा चित्रपट आहे. त्यामुळे ज्यांनी ट्रेलर पाहिला नाही त्यांनी तो जरूर बघा. आणि 24 जूनला सबंध महाराष्ट्रात चित्रपट रिलीज होतोय, जरूर बघा. ही कळकळीची विनंती. अगदीच. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. सिनेमाची कॉन्सेप्ट हाईड करायला तुम्ही यशस्वी झाले आहात. ऑल द बेस्ट. 24 जूनची एक्साइटमेंट आहे. थँक्यू सो अर्थात मच. आम्ही हे विसरणार नाही, तू आम्हाला सहाय्य केलं. थँक्यू.